भारतीय कम्युनिस्ट पार्टी की ओर से किसानों और जंगल में रहने वाले आदिवासियों की मांगे पूरी करने के लिए आंदोलन किया गया। इस आंदोलन की प्रमुख मांगे थी कि वनाधिकार कायदे के अंतर्गत किसानों उनके जमीन के पट्टे मिले, आदिवासियों को उनके अधिकार के पट्टे मिले और नागपुर में और महाराष्ट्र में जो अतिवृष्टि से जो नुकसान हुआ है उसकी प्रति हेक्टर 50,000 रुपए भरपाई दी जाए और ऐसी कई मांगे हैं जिसको पूरी करने के लिए यह आंदोलन किया गया। मी श्याम काळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महाराष्ट्र राज्याचा सहसचिव। आज इथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जे वनाधिकार कायद्याअंतर्गत ज्या जबरदस्त शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे आणि जे रहिवासी आहेत झुडपी जंगलाच्या जमिनीवरती ज्यांनी घर बांधले त्यांना ते अधिकाराचे पट्टे, हक्काचे पट्टे शासनाने द्यावे या प्रमुख मागणीसाठी, तसेच महाराष्ट्र आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्याचं हेक्टरी 50,000 रुपये त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी, सोबतच जे कापसाला 12,000 रुपये दर मिळाला पाहिजे, सोयाबीनला 8,000 मिळाला पाहिजे, तुरीला 10,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि जे जंगलामध्ये शेती करतात त्या शेतकऱ्यांना वन्यजीवापासून धोका, शेतीला आणि त्यांच्या जीवाला धोका आहे, तर त्या वन्यजीवापासून शेती आणि शेतकऱ्यांचे संरक्षण झालं पाहिजे या मागणीसाठी आजचा हा धरणा कार्यक्रम आम्ही इथे ठरवलेला आहे। आम्ही शासनाला कलेक्टरमार्फत पत्र देणार आहोत, निवेदन करणार आहोत। हे आंदोलन आज आहे आणि आपल्याला माहिती आहे की या भारतामध्ये जेव्हा UPAचं सरकार होतं केंद्रामध्ये तेव्हा वनाधिकार कायदा हा 2005 मध्ये तयार झाला। तेव्हापासून जे आदिवासी आणि गैर आदिवासी जंगलाची जमीन शेतीसाठी कसतायत आणि झुडपी जंगलामध्ये जे वस्त्या करून झोपडपट्टी करून राहतात त्यांना ते पट्टे मिळावे याच्यासाठी आमचं सातत्याने आंदोलन सुरू आहे आणि त्यामध्ये काही त्रुट्या ज्या राहिलेल्या आहेत, काही लोकांना पट्टे मिळायचे राहून गेलेले त्याची यादी आम्ही कलेक्टरला दिलेली आहे। ती यादी परिपूर्ण करून कलेक्टरने त्यांना पट्टे द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे।